रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय। रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय। चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय। चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय। गोलंदाज फुलटॉस चेंडू घेऊन मारायचा होता, चेंडू पाणी पडत होता, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होऊ शकतोय। मग यावेळी मात्र चालाकी दाखवायला पाहिजे होती, पण इथं तीन जावा चांगली गोलंदाजी गोलंदाज करतो। यावेळी मात्र बॅटची कडे घेऊन जातो, चेंडू फसली मधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी त्या फलंदाजाला। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी अतिशय चांगला फरकामध्ये पॉईंटला डोक्यावरून चेंडू मारतो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, गोलंदाजी करतो। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी मात्र चेंडू मारायचा होता मिडविकेट दिशेने, चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय, पॉईंट कडे चेंडू जातोय। गोलंदाज बोलून सेट तयार आहे। हो अतिशय चांगला फटका, चेंडू मात्र बॉन्ड लाईनच्या बाहेर 6 धावांनी करतात। भारतीय षटकार तिसरा पंचाकडून येतोय, दुसरा मागवतोय। हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचे तो चेंडू जातोय, एक धाव मिळतोय मिडविकेट क्षेत्ररक्षकाकडे जातो, एक धाव मिळते संघाला, संघ 11 धावा दिला। आता मात्र समालोचनाच्या पुढील समोरच्या कक्षेकडून येतोय आणि हा चेंडू खोलवर टप्पा टाकलेला हा चेंडू येतो, सरळ जातो जरंगळत मिडविकेट मध्ये। एक धाव घेतली, दुसरा धाव 2 धाव होऊ शकतो, मात्र आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे अशी गोलंदाजी करतोय तो गोलंदाज नरेश। नरेशचा हा चेंडू मात्र आवत मारला, नक्कीच 6 धाव मिळणार आणि हा उत्तुंग असा षटकार। आपण पण मारला आणि हा एवढा जबरदस्त फटका तो मात्र फोल ठरला। षटकारांच्या हॅट्रिकचा चान्स थोडासा महागडा ठरला या 2 चेंडू मध्ये। तिसरा चेंडू सफरवून चेंडू यावेळी 3 पॉईंट वर गेलाय, चेंडू सोडला जातोय, त्यापेक्षा जास्त धावा देणारा महागडा गोलंदाज सोडला जातो। यावेळी प्रॉपर टायमिंग झाला आहे, चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी झाले। यावेळी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे। यावेळी पुन्हा जातो प्रयत्न, कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आहे लॉग ऑफला, यावेळी क्षेत्र चेंडू खाली सुरेख क्षेत्रफळ बाहेर गेलेला आहे, पण 2 धावापासून रोखू शकत नाही या 2 फलंदाजांना। 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। सव्याचा चेंडू आणि हा झेल होता सुटलाय। खरं तर हा झेल नाही, कदाचित सामना असेल एका भयानक फलंदाजाचा हा झेल। 22 चेंडू मध्ये 16 धावांची गरज, हा चेंडू जबरदस्त मारला चेंडू। रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय। रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय। चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय। चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय। लगातार 2 चौकार मारतो, हॅट्रिक होते का बघूया। यावेळी चांगला फटका मारतो, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉन्ड लाईनच्या बाहेर 4 धावांचा जातोय। या स्पर्धेची 3री हॅट्रिक असते प्रसाद आणि संघाची धावसंख्या धावसंख्या करण्याचा प्रत्येक फलंदाजा प्रयत्न करतो। यावेळी पुन्हा आता मात्र फाईनल दिशेने चेंडू मारतो, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी LIC चौकार। त्याच्यामध्ये 1 चौकार की अखिलची टीम तर फायनल मध्ये पोहोचली आणि दुसरा म्हणजे सुमित डोंगरे। निश्चितच अतिशय चांगली फलंदाजी करतो, पुन्हा एकदा चेंडूच्या दिशेने जातोय। यावेळी कदाचित 5 चेंडू मैदानाच्या बाहेर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार केला असेल आणि सुमित सरकारच्या फलंदाजी करतोय। अतिशय लाजवाब फलंदाजी, जोरदार टाळी स्वागत करूया चेंडूचं आपण। आणि हा चेंडू मात्र मारला जातो लॉंग ऑनच्या बाहेर, कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर। गोलंदाज विशाल
खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच गोलंदाजाला स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणता अस्त्र असेल तर खोलवर टप्प्याचा चेंडू अशा वेळी टाकल्या चेंडूला मात्र सन्मानजनक फटका शॉर्ट ओव्हर रिझन मध्ये खेळून काढला आणि फलंदाजांच्या नावावर 74 धावांची भागीदारी हा रेकॉर्ड सुद्धा आहे. यावेळेचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय सिल्विडॉन रिजन मध्ये कुठेतरी मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु अतिशय वेगवानरित्या मारलेला हा गोलंदाजाला चेंडू टाकणं अवघड होऊन बसलाय. हा चेंडू ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे. हा या सत्रातील पहिला चौकार अरे पाटला चुलीला नाही तर युट्यूब वर टाकले जाते. उलटा चेंडू मस्त तटवला चेंडू कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चौकार गोलसारखा चेंडू गेला. ठीक आहे मला चिरलेलाच मालतोडे दीपक पाटील सांगतात की ही कव्हर झाली होती. हा थंडीच पडल्यामुळे मालतोडे कोलबी झाले. इथे मात्र एक धाव घेतोय नाही आणि संतोष एक जमाना होता ज्या संतोष पहिल्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. मंगेशचा हा चेंडू सरळ भिरकावला स्क्वेअर लेग मध्ये. मयूर पाटील याच्याकडे चेंडू जातो आणि जबरदस्त चेंडूचा थ्रो अगदी सरळ यश मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना बरेच मैदानावर बघितलंय. हा 23 धावा. हा चेंडू फुलटॉस चेंडू जमीन लगतचा फटका गोळीसारखा चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. जर आउट केलं तर 500 रुपयांचा. रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय. रायगड ठाण्यात भूमिका क्रिकेट टीम एक नंबर हाय. चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय. चिरले गावचा दीपक शेठ पाटील संघाचा स्पॉन्सर हाय.